हॅलो डिअर स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशन म्हणजे काय हे आपण याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये शिकलो आहे. युनिफॉर्म मोशन कशाला म्हणायचं? जेव्हा एखाद्या ऑब्जेक्ट इक्वल टाईममध्ये इक्वल डिस्टन्स कव्हर करत असेल तर त्याची मोशन ही युनिफॉर्म मोशन असते. ओके, सो अशाच प्रकारे युनिफॉर्म मोशन असणाऱ्या एका ऑब्जेक्टची इथे एक्झाम्पल दिलेलं आहे आणि त्या एक्झाम्पलचा त्या डेटाचा यूज करून आपल्याला त्याच्या मोशनशी रिलेटेड ग्राफ प्लॉट करायचा आहे. ग्राफ कशा पद्धतीनं प्लॉट करायचा ते ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी डिटेल सांगणार आहे. कारण बरेचदा मी आत्तापर्यंत ऑब्झर्व केलेलं आहे 9th स्टँडर्डमध्ये येऊनसुद्धा मुलांना ग्राफमध्ये प्रॉपर व्हॅल्यूज प्लॉट करता येत नाहीत. रिझन्स काय आहेत मला माहिती नाही, बट जो रिझल्ट आहे तो मात्र मला दिसतो आहे की मुलांना अजूनही व्हॅल्यूज ग्राफमध्ये प्रॉपरली प्लॉट करता येत नाहीत. सो या व्हिडिओमध्ये मी ज्या तुम्हाला बारीक बारीक गोष्टी सांगणार आहे त्या व्यवस्थित ऐकायच्या आणि त्या फॉलो करायच्या. हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्ही देखील तुमच्या घरात असणारा एखादा ग्राफ पेपरचा यूज करून हा ग्राफ प्लॉट करायची प्रॅक्टिस करायची आहे. सो बघूयात आता. इथे तुम्हाला टेक्स्टबुकमधलंच हे एक्झाम्पल मी घेतलेलं आहे. द फॉलोइंग टेबल शोज डिस्टन्सेस कव्हर्ड बाय a car in fixed time intervals and draw a graph of distance against time taking time along x-axis and distance along y-axis. काय करायचं आहे की एका कारनं कव्हर केलेलं डिस्टन्स इथं तुम्हाला दिलेलं आहे. आता ग्राफ प्लॉट करताना एक्स ॲक्सिसवरती टाईम घ्यायचा आहे आणि वाय ॲक्सिसवरती दिलेलं डिस्टन्स घ्यायचं आहे. हा दिलेला डेटा आहे. टाईम सेकंदमध्ये त्याने दिला आहे. 0 पासून 70पर्यंत इक्वल टाईम इंटरवल्स दिलेले आहेत. 10 सेकंदचा डिफरन्स असणारा हा टाईम इंटरवल आहे. डिस्टन्स पण बघा मीटरमध्ये दिलं आहे आणि ते देखील इक्वल इंटरवल असणारा आहे. दॅट इज 15 मीटरचा डिफरन्स आहे प्रत्येक डिस्टन्समध्ये. सो इक्वल टाईममध्ये इक्वल डिस्टन्स कव्हर केलेत, हेन्स इट इज हॅविंग युनिफॉर्म मोशन. ह्या कारची मोशन कशी आहे? युनिफॉर्म आहे. आता बघूयात या डेटाचा यूज करून ग्राफ कशा पद्धतीनं प्लॉट करायचा. सुरुवातीला इथे मी एक छोटासा ग्राफ पेपरचं एक रिप्रेझेंटेशन असणारा एक टेबल चार्ट ड्रॉ करायचा प्रयत्न केला आहे तुम्हाला फक्त कळण्यासाठी. आता पूर्ण मला इथे ग्राफ पेपर काही प्लॉट करता येणं प्रॅक्टिकली पॉसिबल नव्हतं, म्हणून फक्त पॉईंट कशा पद्धतीनं प्लॉट करायचे हे 1, 2 किंवा मॅक्सिमम 3 पॉईंट्स मी इथं दाखवू शकेन तुम्हाला. पण तुम्ही मात्र त्याचं व्यवस्थित ऑब्झर्व करा आणि त्या पद्धतीनं पूर्ण हा दिलेला डेटाचा यूज करून ग्राफ प्लॉट करायचा आहे. आता ग्राफला बेसिक सुरुवात करताना आधी आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन फिल करून घ्यायची आहे. काय इन्फॉर्मेशन दिली आहे याच्यामध्ये की एक्स ॲक्सिसवरती टाईम घ्यायचा आहे आणि वाय ॲक्सिसवरती डिस्टन्स घ्यायचा आहे. आता त्यासाठी आधी एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसची नावं देणं गरजेचं आहे. सो हा जो आपला ॲक्सिस आहे इट इज एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस. मी दोन्ही ॲक्सिसना नावं देऊन घेतली. आता एक्स ॲक्सिसवरती टाईम आहे, मी इथे लिहीन टाईम सेकंदमध्ये दिला आहे म्हणून ब्रॅकेटमध्ये मी सेकंद असं लिहिलं. आता इथं का नाही लिहिलं तर इथं आपल्याला व्हॅल्यूज लिहायचे आहेत ना, म्हणून थोडीशी स्पेस ठेवली आणि इथे टाईम लिहिलं. आता इथे डिस्टन्स सांगितलं आहे वाय ॲक्सिसवरती, सो मी इथे लिहीन डिस्टन्स मीटरमध्ये दिलं आहे म्हणून ब्रॅकेटमध्ये एम. आता ही जी दिलेली इन्फॉर्मेशन आहे ह्या चार्टमध्ये ती मला या ग्राफमध्ये प्लॉट करायची आहे. टाईम एक्स ॲक्सिसवरती 0 पासून सुरुवात, जिथे तुमचा एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस इंटरसेक्ट होत आहेत तो पॉईंट तुमचा सुरुवातीचा पॉईंट असेल. 0 पासून हा जो पॉईंट आहे इथून तुमची मेजरमेंट जी आहे ती सुरू करायची. ओके, टाईम जो आहे 0 नंतरचा आहे तो 10. आता बघा हे लिहिण्याच्या आधी अजून एक इम्पॉर्टंट पार्ट राहिला माझ्याकडनं की स्केल लिहिली नाही बघा आपण इथे. सो कोणत्याही ग्राफला सुरुवात करताना तुम्ही ह्या ग्राफवरती स्केल काय घेणार आहे हे देखील आधी फिक्स पाहिजे तुमच्या मनामध्ये. आता इथे इक्वल टाईम आणि इक्वल डिस्टन्स दिलं आहे. सो मी इथे हा ग्राफ काढताना 2 पद्धतीनं काढू शकते. दोन्हीही पद्धती मी तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे.
पहिल्या पद्धतीमध्ये डिस्टन्स जे दिलं आहे तुम्ही आणि टाईम जसा दिला आहे तो ॲज इट इज आहे अशा व्हॅल्यूज तुम्ही एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवरती पुट करू शकता. का करू शकता? कारण दोन्हीही इक्वल आहेत, युनिफॉर्म डिस्टन्स आहे, युनिफॉर्म मोशन आहे आणि म्हणून दोन्ही व्हॅल्यूज एका इक्वल इंटरवलनी वाढत आहेत आणि म्हणून या केसमध्ये फक्त नॉन युनिफॉर्म मोशन असेल तर तिथे आपल्याला आहे अशा व्हॅल्यूज घेता येणार नाहीत. तिथे दिलेल्या व्हॅल्यूजना इक्वल इंटरवलमध्ये कन्व्हर्ट करावं लागेल आपल्याला आधी. आता इथं दोन्ही इंटरवल्स हे इक्वल आहेत आणि म्हणून मी ॲज इट इजसुद्धा घेऊ शकते किंवा हे जे आहेत डिस्टन्सचे इंटरवल्स त्यांना मी अजूनही शॉर्ट करू शकते. कसं ते मी दाखवतेच आहे. पहिल्या मेथडमध्ये आपण ह्या दिलेल्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या ॲज इट इज घेऊयात आणि मग दुसऱ्या मेथडमध्ये वेगळे इंटरवल्स कसे तयार करायचे ते ठरवूयात. सो स्केल लिहिताना एक्स ॲक्सिसवरती हा जो तुमचा एक स्क्वेअर आहे तो एक स्क्वेअर म्हणजे 1 मीटर असणार आहे, 1 सेंटीमीटर असणार आहे. सो स्केलवरती बघा ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 सेकंद आहे. सो मी इथे लिहिलं 10 सेकंद. ओके. आणि ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती दिलं आहे रे? डिस्टन्समध्ये 15 मीटरचा डिफरन्स आहे. सो 1 सेंटीमीटर इज इक्वल टू मी लिहीन 15 मीटर. ही माझी स्केल झाली. ही स्केल न विसरता तुमच्या ग्राफमध्ये लिहिलीच पाहिजे. याच्यासाठी मार्क्स असतात. प्रत्येक ग्राफ प्लॉट करताना ह्या जे नेम्स आहेत एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस आहेत, एक्स ॲक्सिसवर काय, वाय ॲक्सिसवर काय, स्केल, या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत की त्या तुमच्या ग्राफमध्ये दिसल्याच पाहिजेत. ओके. इथंपर्यंत झालं. आता एक्स ॲक्सिसवरती काय आहे? 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 सेकंड. सो मी इथे लिहिलं 10, पुढचा 1 सेंटीमीटर म्हणजे 20 आणि 30. ठीक आहे. वाय ॲक्सिसवरती 1 सेंटीमीटर म्हणजे 15 मीटर आहे. सो मी इथे 15, त्यानंतर 30, 45 एवढ्या व्हॅल्यू इथे पुट केल्या. आता दिलेले पॉईंट्स तुम्हाला मोजून ह्या ग्राफवरती प्लॉट करायचे आहेत. जेव्हा टाईम 10 सेकंद असतो तेव्हा डिस्टन्स किती? जेव्हा पॉईंट 0 आहे टाईम त्यावेळेला डिस्टन्स पण 0 आहे. सो तो पॉईंट आपण इथे घ्यायचा. कसा घ्यायचा? इथे डिरेक्टली तुम्ही पहिला पॉईंट प्लॉट केला तरी चालेल आणि तिथून तुमची सुरुवात. बरेचदा घेत नाहीत, नाही घेतलं तरी चालतंय पण शक्यतो घ्यायचं. हा जे पॉईंट आहे 0 टाईम 0 डिस्टन्स. सो माझा पहिला पॉईंट इथे आला. आता दुसरा टाईम इंटरवल जो आहे तो 10 सेकंदचा आहे आणि त्यावेळेस डिस्टन्स आहे 15 मीटर. सो हे 10 सेकंदची ही लाईन आहे आणि डिस्टन्स 15 मीटरची ही लाईन आहे. दोन्ही पॉईंट्स एकमेकांना इथं क्रॉस झाले. मी तिथे पॉईंट प्लॉट केला आणि त्याला असं सर्कल दाखवलं. का तर तो स्पेसिफिक पॉईंट आपल्याला इझिली रेकग्नाइज व्हावा यासाठी. आता अजून एक सूचना इथं मला सांगायची आहे की ग्राफ प्लॉट करताना नेहमी तुमची पेन्सिल ही शार्पन्ड असली पाहिजे. प्रॉपरली पॉईंट असेल तरच तुम्ही हे ग्राफचे पॉईंट्स व्यवस्थित टू द पॉईंट मार्क करू शकाल. जर तुमच्या पेन्सिलला प्रॉपरली पॉईंट नसेल तर ते पॉईंट इकडे तिकडे कुठेतरी मिसप्लेस होतात आणि मग ग्राफ आपला जो आहे तो व्यवस्थित प्रेझेंटेशन दिसत नाही. आणि म्हणून पॉईंट व्यवस्थित असलेली पेन्सिल इथे यूज करा आणि बरोबर तिथे जिथे 2 लाईन्स इंटरसेक्ट होत आहेत बरोबर त्या पॉईंटला, अगदी खूप मोठा नाही, तो जो डॉट आहे तो दिसला पण पाहिजे आणि खूप लहान पण नाही, अशा व्यवस्थित काढायचा, प्रॉमिनंट असा, आणि मग त्याला छोटंसं सर्कल दाखवायचं. आता टाईम जेव्हा 20 सेकंद आहे तेव्हा डिस्टन्स आहे 30 मीटर. सो ही 20 सेकंदची लाईन झाली, ही 30 मीटरची लाईन झाली. दोन्ही लाईन्स एकमेकींना इथं क्रॉस होत आहेत. सो मी इथे माझा पॉईंट दाखवला आणि त्याला काय केलं, हे केलं, गोल दाखवला, त्याच्या भोवतीनं सर्कल केलं. त्यानंतर 30 सेकंडचा टाईम असताना 45 आहे. माझा नेक्स्ट पॉईंट इथे येईल. ठीक आहे.
हे सरळ ॲज इट इज तुम्हाला पॉईंट दिलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला हा ग्राफ प्लॉट करण्यात काही अडचण येणार नाही आहे. जसे दिलेले आहेत तशा व्हॅल्यू आपण इथं घेतल्या आणि फक्त पॉईंट्स जिथे जिथे क्रॉस झाले तिथं दाखवले आपले पॉईंट इंटरसेक्टिंगचे आणि त्याला सर्कल त्याच्या भोवतीनं ड्रॉ केलं. आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं आहे, हे सगळे पॉईंट्स तुम्ही अशाच पद्धतीनं काढून घ्याल पुढंपर्यंत. माझ्याजवळ एवढीच जागा आहे, सो मी इथंपर्यंत दाखवलं. आता पुढच्या स्टेपला काय कराल, हे सगळे पॉईंट्स ह्या 0च्या पॉईंटपासून बरोबर तुमच्याकडे स्केल असेल, प्रॉपर स्केलचा यूज करून सगळे पॉईंट्स एक लाईनमधून जातील अशी स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची. गेले का सगळे पॉईंट्स एक लाईनमधून गेले. इथे त्याचं हेड दाखवलं, लाईन आहे ती इकडे इकडे दोन्हीकडे वाढू शकते, पण आपण इकडे ह्या पद्धतीनं दाखवलं. आता ज्या अर्थी हे सगळे पॉईंट्स जोडल्यानंतर मला स्ट्रेट लाईन मिळाली, इट इंडिकेट्स मोशन इज युनिफॉर्म. म्हणजे ग्राफ बघूनसुद्धा, ग्राफ ऑब्झर्व करूनसुद्धा तुम्ही ऑब्जेक्टची मोशन युनिफॉर्म आहे की नॉन युनिफॉर्म आहे हे ओळखू शकता. जेव्हा केव्हा ऑब्जेक्टची मोशन युनिफॉर्म असते तेव्हा हे पॉईंट्सला जोडणारी लाईन ही नेहमी स्ट्रेट लाईन असते. नॉन युनिफॉर्म मोशनमध्ये अशा प्रकारची स्ट्रेट लाईन तुम्हाला मिळणार नाही, तिथे वेगळी लाईन मिळणार आहे, ती आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयातच. सो ही झाली तुमची फर्स्ट मेथड ग्राफ प्लॉट करण्याची. लक्षात आली की आपण काय केलं, ॲज इट इज व्हॅल्यूज घेतल्यात. आता मी जसं अजून एका पद्धतीनं सांगितलं की काय करू शकतो आपण, हे जे टाईम इंटरवल्स आहेत ते आपण ॲज इट इज ठेवूयात. 10-10चा डिफरन्स आहे. आयदर तुम्ही डिस्टन्स असं घेतलं तरी चालेल, हे बरोबरच आहे. हेच अजून वेगळ्या पद्धतीनं कसं करू शकता बघा, तुम्ही दोन्हीही मेथड्स ट्राय करा. याच्यात मी काय केलं, हे 15, 30, 45, 60 असे इंटरवल्स घेण्याच्या ऐवजी मी या इंटरवल्सना देखील 10, 20, त्यानंतर 30, 40 असं कन्व्हर्ट करू शकते. किंवा डिरेक्टली मी 20-20चा पण डिफरन्स इथे मला मांडता येईल. मी असं देखील इंटरवल घेऊ शकते, 20, 40, 60, 80, 100. ह्या पद्धतीनं तुम्ही चेंजेस करू शकता. आता ह्यातली कुठलीही एक मेथड मी घेईन. सपोज मी एक लाईन म्हणजे हे 20-40चा सपोज मी डिफरन्स घेतला. मग आता काय होईल बघा, हे ग्राफ कळाला तुम्हाला. इथेच मी ह्याच ग्राफमध्ये दाखवते कारण मला परत ते प्लॉट करायला खूप त्रासाचं जाईल. ओके, आता फक्त आपण एक्स ॲक्सिसवरचा टाईम इंटरवल तर सेम ठेवणार आहोत, वाय ॲक्सिसवरचा डिस्टन्सचा इंटरवल मात्र आपण आता बदलणार आहे. आणि इथे काय होईल रे डिस्टन्स, आता तुम्ही इधर हे घ्या किंवा हे घ्या, कोणतंही डिस्टन्स तुम्ही चेंज करून ट्राय करू शकता. आता वाय ॲक्सिसवरती मी 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 मीटर असं डिस्टन्स घेईन. सो इथे माझं डिस्टन्स झाले 20, 40, 60, 80. ग्राफच्या आता व्हॅल्यूज माझ्या वेगवेगळ्या येणार आहेत. ठीक आहे, आता तुम्हाला एक हे सांगते, जिथं मुलं तुम्ही चुकता की ग्राफच्या व्हॅल्यूज प्लॉट करताना पॉईंट कुठं घ्यायचा हे बऱ्याच मुलांना अजून कळत नाही. आणि ते कळण्यासाठी मी तुम्हाला इथे एक छोटासा हा जो स्क्वेअर आहे तो काढून दाखवते. आपला जो 1 सेंटीमीटरचा एक स्क्वेअर आहे तो हा स्क्वेअर आहे असं इमॅजिन करा. हा जो प्रत्येक स्क्वेअर आहे तो, त्या स्क्वेअरला कडेच्या लाईन्स ज्या आहेत त्या बोल्ड आहेत बरोबर, आणि मध्ये त्याच्या लाईन्स आहेत त्या फेंट आहेत. ठीक आहे, हे जरा छोटं काढते. हे असे झाले. आणि याच्यामध्ये पण ॲक्च्युली तुमचा हा 1 सेंटीमीटर हा कसा असणार आहे, असा मिळून एक तुमचा 1 सेंटीमीटरचा स्क्वेअर असतो बघा. त्याच्या आत आणि परत छोटे छोटे स्क्वेअर्स असतात. हा एक आपला 1 सेंटीमीटरचा स्क्वेअर आहे असं इमॅजिन करा. तुमच्या ग्राफ पेपरमध्ये तुम्हाला व्यवस्थित कळेलच परत. ओके, आता हे फक्त तुम्हाला कळण्यासाठी दाखवलं होतं. याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करताना मी छोटासाच भाग घेते फक्त.
एकच भाग घेऊन दाखवते याच्यातला. आता हे 0पासून 20 म्हणजेच सपोज आता इथे मध्ये आपल्या ॲक्च्युली 10 लाईन्स असणार आहेत. ओके, आता इथं मी फक्त 5 लाईनचं दाखवलं आहे, तुम्ही त्या पद्धतीनं हे करा. 20 ज्या वेळेस इथे पार्ट असेल, आता कारण इथे ह्या ज्या मी लाईन्स घेतल्यात त्या 5-5च्याच घेतल्यात, सो त्या हिशोबानं मी सांगते. आपल्या ग्राफ पेपरमध्ये 5 + 5 अशा 10 लाईन्स असतात. सो तो हिशोब तुमचा वेगळा होईल, किंवा मी सरळ तसंच दाखवते तुम्हाला, कन्फ्यूज नको व्हायला. हा एक स्क्वेअर, ही मधली एक बोल्ड लाईन असते, ह्याच्यामध्ये परत अजून अशी एक बोल्ड लाईन असतात आणि त्याच्यात 5 लाईन्स असतात बघा मध्ये, आणि ही 5th लाईन 1 2 3 4 आणि मधली 5th लाईन. असंच दाखवते. आता जेव्हा या पद्धतीनं तुम्ही मार्किंग करणार आहात, सो तुमची ही लाईन 0ची झाली आणि ही 20ची झाली. आता इथे मध्ये ह्याच्या 10 येणार आहे, आलं लक्षात. मग आता प्रत्येक लाईनची इथं व्हॅल्यू 2-2 होणार, 2 म्हणजे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू, आता इथे काय होईल माझा 20 मीटर तर झालंच, पण ह्यातली जी मधली लाईन आहे त्या प्रत्येक लाईनचं व्हॅल्यू ही 2 होणार. बघा कशी होणार, 2 4 6 8 आणि 10. ओके, मग परत 12 14 16 18 आणि 20. सो ह्या पद्धतीनं तुम्ही काउंट करत जायचं आहे आणि मग तुमचा ग्राफ जो आहे तो प्लॉट करायचा आहे. लक्षात आलं. सो जसं तुमच्या ह्या व्हॅल्यू चेंज झाल्या, इथं आधी काय होतं 1 सेंटीमीटर इज इक्वल टू डायरेक्ट मी 15 घेतलेलं होतं आणि 15 घेऊन ह्या माझं ॲज इट इज मिळालेलं होतं. आता मी काय घेतलं 20 मीटर घेतलं आणि आपला 1 सेंटीमीटरचा ब्लॉक हा असा आहे. सो ह्याच्या मधली जी छोट्या छोट्या लाईन्स आहेत त्या प्रत्येक लाईनची व्हॅल्यू 2 मीटर झाली आणि मग त्या हिशोबानं तुम्ही पुढचं काउंट करायचं. फॉर एक्झाम्पल आता बघा 10 सेकंड टाईम असताना 15 जेव्हा आहे, तर मी फक्त इथे एकच दाखवते तुम्हाला 15 कशा पद्धतीनं तुम्ही काउंट करणार. सो 0, आता हा तुमचा 10 आहे, 10चा पॉईंट इथे आला, तर 10 सेकंद असताना डिस्टन्स 15 कसा दाखवायचा बघा. इथं 14 आहे आणि 16 दोनच लाईन येतात, मग 14 आणि 16 ह्यापैकी 15मध्ये कुठंतरी दाखवायचं का, तर नाही. तर अशा वेळेस तुम्ही 16चा पॉईंट जो आहे तिथे तुम्ही ग्राफचा जो डॉट आहे आपला तो प्लॉट करणार आहात. म्हणजे 15 आणि 14 म्हणजे 14 आणि 16च्या मध्ये 15 दाखवायचा नाही. जनरली जी हायर व्हॅल्यू असते त्या हायर व्हॅल्यूवरती आपला पॉईंट हा दाखवायचा. सो 15 आहे आणि 15 इथे कुठं नाही, म्हणून मी 16वरतीच 15चा पॉईंट दाखवला. त्यानंतर असंच 30 आहे, 30 तुम्ही अशाच पद्धतीनं पुढे घेतलात की सपोज इथे 40चं असेल तर 10 आणि 0 आणि 20च्या मध्ये जसा 10 आहे तसा 20 आणि 40च्या मध्ये 30 असणार. सो त्या पद्धतीनं तुमचा जो ग्राफ असेल तो प्लॉट करायचा. लक्षात आलं. काय केलं, व्हॅल्यूज फक्त बदलत गेल्यात. ही इथं मी एकच रिप्रेझेंटेटिव्ह अशी व्हॅल्यू तुम्हाला दाखवलेली आहे आणि त्याचा यूज करून तुम्ही आयदर अशा पद्धतीनं किंवा ह्या दोन्हीपैकी कोणताही एक टाईम इंटरवल सिलेक्ट करून ग्राफ हा प्लॉट करू शकता. आता तुम्हाला याच्यावरती एक प्रश्न पण विचारलेला आहे बघा की व्हॉट डज द स्लोप ऑफ द लाईन, हा जो आहे आपला ग्राफचा स्लोप तो काय इंडिकेट करतो असा प्रश्न विचारला. तर स्लोप म्हणजे काय बघा. तर आपला स्लोप कशा पद्धतीनं काढतात, डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स, हे दोन्ही व्हेरिएबल आहेत. ठीक आहे. आता स्लोप काढताना तुम्ही ह्या लाईनवरचे कोणतेही 2 पॉईंट्स सिलेक्ट करायचे. सपोज मी हा पॉईंट घेतला आणि हा पॉईंट घेतला आणि ते दोन जोडणारी हा माझा ट्रायंगल तयार झाला, हा स्लोप आहे. ठीक आहे. आता हा स्लोप म्हणजे काय आहे, वाय अपॉन एक्स, डेल्टा वाय अपॉन एक्स. सो वाय काय आहे, वायवरती माझा डिस्टन्स आहे आणि एक्स ॲक्सिसवरती टाईम आहे. सो स्लोप मला काय देतो, डिस्टन्स अपॉन टाईमची इन्फॉर्मेशन देतो. आता डिस्टन्स अपॉन टाईम म्हणजेच आपला स्पीड आहे का, स्पीडची जो स्पीडचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाईम आहे आणि म्हणूनच हा जो ग्राफचा आपल्याला स्लोप मिळाला त्या स्लोपचा यूज करून आपण त्या पर्टिक्युलर कारचा गिव्हन टाईममध्ये असणारा स्पीड काढू शकतो. आलं लक्षात. सो हा झाला डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन. तुम्ही याची प्रॅक्टिस करा ग्राफ पेपरचा यूज करून
आता याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूयात डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म मोशन. ओके, तोपर्यंत गुड बाय.